भगवान गोपाल कृष्ण भगवान सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ नमः पार्वती पते हर हर वेदाधिक श्रमले नकळे जयापार शास्त्रांसी निर्धार नकळेची तो हा श्रीहरी नंदाची ये घरी क्रीडे नाना परी गोपिकांसी चोरावया निघे गोपिकांचे लोणी सवंगडे मिळून एक सरे तो हा श्रीहरी नंदाची ये घरी क्रीडे नाना परी गोपिकांसी एका जनार्दनी खेळतसे खेळ नकळे आकळ आगम निगमा तो हा श्रीहरी नंदाची ये घरी क्रीडे नाना परी गोपिकांसी महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. मुलं म्हणाले सगळं गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूप मस्तक हे पाया वेदाधिक श्रमले नकळे जयापार शास्त्रांसी निर्धार नकळेची तो हा श्रीहरिनंदाची ये घरी क्रीडे नाना परी गोपिकांसे. इथे आवाज कमी येईल. संत श्रेष्ठ
पैठण निवासी शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा गवळणपर प्रकरणातील द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जो श्रीकृष्णावतार धारण करून बाललीला त्यांनी केल्या आणि श्रीकृष्ण हे सामान्य बालक आहे असंही अज्ञान काही लोकांना प्रतीतीला आलं, त्यांना वाटू लागलं. पण संत महात्म्यांनी ते अज्ञान घालवून श्रीकृष्ण स्वरूप प्रगट करून दाखवलं. नाथ महाराज म्हणतात, जो वेदांनाही कळला नाही, शास्त्रालाही ज्याचं चिंतन करता आलं नाही, असं जे अगम्य अमोघ तत्व आहे, तो नंद बाबांच्या घरी, यशोदामाईच्या घरी परम पुण्याईनं प्राप्त झालेला आहे. आणि मुळात तो निर्गुण आहे तो, आणि आता हा सगुण झालेला आहे. तो हा श्रीहरी नंदाची ये घरी क्रीडे नाना परी गोपिकांसी. खेळतोय, दहीदूध लोण्याची चोरी करतोय, गोपिकांच्या खोड्या करतोय. आणि सर्व करत असताना गोपाळांशी सामान्य बालकांप्रमाणे खेळही खेळतोय. एका जनार्दनी खेळ तसे खेळ, नकळे आकळ अगम निगमा विठाला. नाथ महाराजांच्या या अभंगावरती काही सेवा भगवंताच्या चरणी ब्रह्मलीन पूज्य सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आणि माऊली तुकोबारायांसह सर्व संतांच्या चरणी, भगवान श्री वरद विनायक रुक्मिणी पांडुरंगासह सकल देवतांच्या चरणी ही सेवा आपल्याला समर्पित करायची. तत्पूर्वी 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. श्री वरद विनायक सेवाधाम, लोणी खुर्द, तालुका राहता, शिर्डी, जिल्हा अहिल्यानगर, सालाबाद नियमाप्रमाणे संपन्न होणारा गणेश जयंतीचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात, भारतात आणि जगभरामध्ये गणपती भक्त हा उत्सव आपल्या परीने साजरा करतात. कुठे 1 दिवसीय, 3, 4, 5, 7 दिवस आपापल्या परीने लोक हा उत्सव साजरा करतात. आपल्याकडे 4 दिवसीय गणेश याग आणि तद निमित्तानं भजन, कीर्तन, अन्नदान आदी सेवा, पहाटेची काकड आरती, सकाळी महापूजा, सकाळी होम हवन यज्ञयाग, सकाळच्या सत्रामध्ये 10 ते 12 हरिकीर्तन, महाप्रसाद दुपारी लोणी खुर्द, लोणी बुद्रुक, पिंपरी निर्मळ आणि परिसरातल्या आमच्या महिला आणि पुरुष भजनी मंडळींचं भजन, सायंकाळी हरिपाठ 4:30-5च्या दरम्यान, आणि दररोज सायंकाळी 7 ते 9 हरिकीर्तन. असा हा आपला या कार्यक्रमाचा दिनक्रम, ही दैनंदिनी. आणि या सगळ्यामध्ये अखंड चालणारं अन्नदान, भजन, कीर्तन हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य. म्हणून सद्गुरु गंगागिरीजी महाराज, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांसह सर्व देवतांचे आणि संतांचे आशीर्वाद या कार्याच्या निमित्तानं आपल्या पाठीशी निश्चितपणे आहेत. त्याचबरोबर लोणी आणि परिसरातील भाविकांचं अत्यंत अनमोल सहकार्य, भजनी मंडळींचं अत्यंत प्रेमळ सहकार्य, तरुणांचं सक्रिय अशा स्वरूपाचा या कार्यक्रमामध्ये सहभाग, माता भगिनींची भावमय उपस्थिती आणि या सगळ्याचा परिणाम, हे कार्य आपल्याला अत्यंत आनंददायी स्वरूपाचं प्रतीतीला येतंय. पण हे सगळं पार पाडण्यासाठी आणखी गोष्टी आवश्यक असतात. खर्च असतो, वस्तू लागतात, धावपळ करावी लागते. आणि मग यासाठी कुणीतरी ती जबाबदारी आग्रहपूर्वक, जाणीवपूर्वक स्वतःवर ओढवून घ्यावी लागते. त्याशिवाय ते होत नाही. मग अन्नदानाच्या बाबतीत, संतपूजनाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी, इथे बसलेल्या बहुतेकांनी, स्त्री पुरुषांनी ही जबाबदारी घेतली आणि त्याचं परिणाम स्वरूप आपल्याला ही सेवा आज आपण गणपती बाप्पांच्या चरणी सगळ्यांनी मिळून
ही अर्पण केलेली आहे. त्याचं समापन या ठिकाणी होत आहे. आमचे परमादरणीय गुरुबंधू, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील एक मार्गदर्शक भगवानजी महाराज गडदे श्री क्षेत्र आळंदीवरून आपल्या भागामध्ये कीर्तनाला आले होते. नांदूरकरांनी त्यांना आग्रह केला आपल्या वतीनं आणि आग्रहपूर्वक ते इथे उपस्थित झाले. मी आपलं स्वागत करतो महाराज. आमचे प्रल्हादजी महाराज देशमुख, हरिभक्तीपरायण उंबरेकर महाराज आपल्या कार्यक्रमात आज आवर्जून आपल्याला लाभलेले गायनाचार्य आणि महाराष्ट्रातली नामवंत कीर्तिवंत अशा स्वरूपाची मंडळी, परमादरणीय संगीत विशारद महेश्वरजी बगुरे गुरुजी, परमादरणीय संगीत विशारद प्रकाश महाराज कातकडे गुरुजी, मृदंगाचार्य आपले स्नेही मृदंग विशारद गिरिजानाथजी महाराज जाधव, आपल्या सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमातील प्रसादजी महाराज तरवडे, आमचे कृष्णा महाराज मोरे. या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये ज्यांचं विशेष योगदान, मार्गदर्शन, धावपळ, परिश्रम आहे असे आमचे परमादरणीय सहकारी या सेवाधामाचे मार्गदर्शक श्री हरिभक्तीपरायण आपल्या लोणीचं भूषण भारतजी महाराज धावणे, दुसरे आमचे परमादरणीय सहकारी परशुरामजी महाराज विखे साहेबवर्या, आदरणीय शाळीग्रामजी होडगर सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मी स्वागत करतो. या विठाला 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 विठाला. मला गादीवर थोडा आधारानं बसता येईल, पाय खाली ठेवून थोडं सोयीचं होईल तुम्हाला जरा. हा बस 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 बस. विठाला विठाला या निमित्तानं खरं तर खूप सगळी मांदियाळी इथे एकत्र आहे. वारकरी भूषण भजन सम्राट आमचे नंदू महाराज भगत, वारकरी भूषण बाबासाहेबजी महाराज सातपुते, अशोकजी महाराज निरपळ, त्याचबरोबर आमचे परमादरणीय सहकारी श्री हरिभक्तीपरायण श्याम महाराज लोंढे, श्री हरिभक्तीपरायण हर्षद महाराज भागवत, आबासाहेब महाराज कोळसे, भाऊसाहेब महाराज काळे, आमचे गायनाचार्य शिवाजी महाराज तांबे, त्याचबरोबर सुभाषजी महाराज आमचे जगताप, आवर्जून उपस्थित अर्जुन महाराज शिंदे, आमच्या लोणे खुर्द भजनी मंडळाचे मार्गदर्शक शिवाजी महाराज आहेर, आमच्या निर्मळ पिंपरी भजनी मंडळाचे मुख्य मार्गदर्शक रामभाऊ पाटील निर्मळ. किती या सगळ्या मान्यवरांचं खरं म्हणजे आपल्याला धन्यवाद व्यक्त करावे लागतील, कारण या सगळ्या मंडळींनी वेळ दिलाय, परिश्रम घेतले, या स्टेजवरची सगळी सेवा यांनी सांभाळलेली आहे. आणि म्हणून आपल्याला हा आनंद खऱ्या अर्थानं, सप्ताह म्हटलं की गंगागिरीजी महाराजांनी दोन गोष्टी विशेष सांगितल्या, भजन आणि भोजन, आणि दोन्हीलाही चव पाहिजे. म्हणजे असं आपल्याला वहिनीसाहेब कोणी म्हणता कामा नाही की बा काय याच्यात तुम्ही अभंग म्हणलात पण याच्यात काही चव नाही, असं जर म्हणलं तर. आणि ती चव फक्त शास्त्राच्या सगळ्या आधाराने येत नाही, ती या मंडळीच्या अंतःकरणातल्या भावानं, भक्तीनं, प्रेमानंही येते. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळी विण शक्ती बोलू नये. आणि म्हणून योगायोग असा चांगला आहे की भोजनही आपल्याला चांगलं मिळालं. आमचे सचिनाप्पा निर्मळ, त्यांचे सगळे सहकारी, आणि आज विशेषत्वानं ज्यांच्याकडे जबाबदारी आहे, ज्यांनी दुपारी अन्नदान आम्हाला केलं, आणि आता सायंकाळचे विखे पाटील परिवाराच्या वतीने आज सायंकाळचा महाप्रसाद आपल्याला इथे आपल्या सेवाधामाच्या मार्गदर्शक, जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा, एक आदर्श नेतृत्व सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील उपस्थित आहे, आदरणीय आमच्या सुवर्णाताई विखे पाटील या उपस्थित आहे, सगळ्या मांढरेताई असतील, सगळ्या माता भगिनी, आपण सर्वजण उपस्थित आहात, जोंधळेताई आहेत, आणि आपल्या सगळ्यांचाच हातभार आणि योगदान वेळोवेळी इथे लाभलेलं आहे. वहिनींच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच वेळेला अडीअडचण आली
की वहिनींना मला वाटतं गणपती बाप्पा सूचना करतात, मग त्या एखाद्या मैत्रिणीला सांगतात, का ग तू अजून पंगत दिली नाही ना आमच्या वरद विनायकला, देऊन टाक या वेळेला. असं त्या अगदी अधिकारवाणीनं सांगतात. मग मैत्रीण जरा वहिनींच्या आमच्या समवयस्क असेल तर त्या म्हणतात तुमची कधी आहे, त्या म्हणतात आमची आहे ना, हे काय काल्याला आहेच ना. असंही ते सगळं चालतं. परंतु जसं आपण आपल्या घरचं कार्य आठवणीनं करतो, आपल्या घरच्या माणसांना काही भार होऊ नये, अडचण येऊ नये याची काळजी कळत नकळत आपण घेत राहतो, तसं हे सगळं कार्य ही सगळी मान्यवर मंडळी करतात आणि त्यामुळे आपल्याला ही वाटचाल सोपी होते. विठाला 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 पुंडलिक वरदा हरी ज्ञानदेव खरं म्हणजे या भूमीचं काय भाग्य असेल. 50 वर्षापूर्वी, 60, 70, 80, 100 वर्षापूर्वी त्या काळची जी पिढी इथे होती त्यांना कधी स्वप्नातही वाटलं नसेल की ज्या जमिनीमध्ये आपण आऊत हाकतोय, ज्या जमिनीमध्ये आपण आता बसलेलो आहोत, जिथून आपण जातोय येतोय, इथे काहीतरी असं होईल आणि इथे एवढी मान्यवर माणसं येतील, इथे भजन होईल, भक्ती होईल, भगवान येतील, त्यांचं अधिष्ठान होईल. पण मायबाप हो, काही गोष्टी आपल्या हातात नाही. भगवंतानं जे ठरवलेलं आहे ते योग्य वेळी तो घडवून आणत असतो आणि तशा परिस्थिती तो निर्माण करत असतो. आणि म्हणून आपले हरिभक्तीपरायण या भूमीचे भूमिदाते आणि या सेवाधामाचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण कचरू पाटील निर्मळ नाना आणि त्यांचा सर्व परिवार, यांना पांडुरंगाने, भगवंताने हा विचार दिला की तुम्ही आता पुढाकार घ्या आणि इथे ही सेवा मला घडवून आणायची आहे. त्यांच्यामध्ये ती सतत विचाराची उर्मी तयार झाली. मला आठवतंय की जवळजवळ 5-7 वर्ष नानांची ज्या ज्या वेळेला या भागात आल्यावर भेट व्हायची, त्यांना आवड ही होतीच. निर्मळ पिंपरीला आलो, परिसरात आलं आणि तसा योग असला की ते म्हणायचे चला जेवायला. आणि मग आम्हालाही जर ज्या दिवशी कोणीच बोलावलं नाही तर असं एखादं आमंत्रण आमच्यासाठी म्हणजे ते दिवाळी दसऱ्यासारखं असतं वारकऱ्यासाठी. आणि म्हणून नानांना ही आवड होती की कीर्तन संपल्यावर ते आवर्जून विचारायचे की आज काही जेवणाची सोय. आम्ही गप राहिलो की ते समजून घ्यायचे बहुतेक यांची सोय आज लागलेली दिसत. आमच्या वहिनींनाही आवड आहे, त्या म्हणत असतात तुम्ही जेवलात का. आमच्या दोन्ही वहिनींना जेव घालण्याची हौस आहे. मोठ्या वहिनी थोडं प्रेमानं जेव घालतात, लहान्या वहिनी थोडं भांडून जेव घालतात. विठाला हे भांडण आपलेपणाच आहे, हे आदराच आहे. तर आपल्या प्रत्येक कुटुंबामध्ये मला वाटतं इथे बसलेले सगळे आपण मान्यवर, वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी, माता भगिनी, वारकरी, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, आपण अजूनही संस्कृती जपलेली आहे. आपल्या दारात येईल तो जो कोणी अतिथी, पाहुणा, वारकरी जो असेल त्याला प्रेमानं जीव घालणं, आदर आतिथ्य करणं. कारण आदर आतिथ्याने त्या घराचं घर पण टिकून राहतं, तिथलं सुख वाढत जातं, तिथलं चैतन्य वाढीच लागतं. जसं भजन भक्ती केली की मंदिरातलं चैतन्य टिकतं, तसं आदर आतिथ्य सेवा भक्ती घडत राहिली की घरातलंही घर पण टिकतं. आणि म्हणून घरामध्ये फक्त काहीतरी बदल करूनच घर सुखी होईल असं नाही, तोही शास्त्राचा एक भाग आहे. तो आपण मान्य करूनच पुढे जायला पाहिजे, त्याला अमान्य करता येणार नाही, तेही अज्ञान ठरेल. आणि म्हणून शास्त्रानुसार घर बांधावं, त्याची योजना असावी. पण घरामध्ये वडीलधाऱ्यांची सेवा, ग्रंथाचं वाचन, व्रत उपवास, देवाची भजन भक्ती, आल्या गेल्यांची आदर आतिथ्य सेवा, हे त्या घरातले दोष नाहीसे करतात ह्या सगळ्या सेवा. नाहीतर आम्ही घरामध्ये सगळं शास्त्रानुसार केलंय, फक्त देव घरात बसायला आम्हाला वेळ नाही, आम्ही कधी एखादी माळ सुद्धा जपत नाही.
आम्ही 4 ओळी सुद्धा कुठल्या ग्रंथाच्या वाचत नाही. असं जर आमच्याकडनं प्रमाद घडला आमच्याकडनं, तर मात्र आपल्याला कोणत्याही उपायाने सुख मिळणं शक्य नाही. आणि म्हणून गृहस्थाश्रमाचं वैशिष्ट्य सांगताना शास्त्रकार म्हणाले, सानंदम सदनम सुताश सुधिया कांता मृदू भाषिनी सन्मित्रम सुहृदम स्वयोषितिरतिश्चाज्ञापरा सेवका आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम ग्रहे साधो संगम उपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रमा. संतासी मन आलिया अन्नदान संतासी मन आलिया अन्नदान संतासी मन आलिया अन्नदान संतासी मन आलिया अन्नदान नकळ साधान या परते नकळे साधा आलिया अन्नदान संतासी मन आलिया अन्नदान संतासी मन आलिया आलिया फार महत्वाचं प्रमाण महाराजांनी दिलं. संतासी नमन आलिया अन्नदान नकळे साधन या परते. याच्यापेक्षा काही साधन नाही कळालं तरी चालेल, परंतु आपल्यापेक्षा पूज्य व्यक्तींसमोर विनम्र राहणं आणि आल्या गेल्याला अन्नदान करणं. कबीर महाराजांचा एक श्लोक गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज नेहमी म्हणायचे. उपदेश मार्गदर्शन करताना, विशेष करून गृहस्थाश्रमाविषयी मार्गदर्शन करताना ते म्हणायचे, संपत नहीं तो हात जोड कर दे लोटा भर पाणी कबीरदास यह तो संतन की है बाणी. संपत नाही तो हात जोड कर दे लोटा भर पाणी. संपत्ती नसेल तर हात जोडून येणाऱ्यांना नमन करावं आणि त्यांना प्रेमानं पाणी द्यावं. नाही आपल्याकडे अन्न निदान पाणी द्यायला काय हरकत आहे. आणि मला वाटतं हे आपण काळजी करतो आणि यातूनच आपल्याला पुढे जाता येत. सांगण्याचा विषय इतकाच आहे, विषय वाढत जाईल. निर्मळ नानांनी त्यांच्या परिवाराने खूप चांगला निर्णय घेतला. आग्रह करून वेळोवेळी आठवण देऊन ही भूमी आपण घ्यावी. आता मी हा विचार केला की जागा घेतली तरी त्याचा काही सदुपयोग आपल्याकडनंही घडला, धर्मसेवेसाठी, समाजसेवेसाठी, संप्रदाय सेवेसाठी काही उपयोगी आलं तर ते बरं आहे. आता मला तर काय प्लॉटिंग पाडून विकायचं नव्हतं, म्हणून नेवाशाला जेव्हा खासदार साहेबांनी जागा दिली वहिनी साहेब, त्यावेळेला त्यांचा आग्रह होता मला की खडका फाट्याच्या जवळ जी जागा आहे ती घ्या म्हणे. मी म्हणलं साहेब मला हायवेच्या जवळ काय करायचं, मला काय प्लॉटिंग करायचं, मला त्याच्या व्हॅल्यूशी काय घेणं देणं नाही. मला तिथे मन लागेल का, तिथे सेवेला सोयीचं होईल का, कारण मला भजन कीर्तन अन्नदान या सेवेसाठी आपण भूमी देताय. आणि त्या परिप्रेक्षामध्ये त्या दृष्टीनं विचार केला तर जी जागा योग्य वाटेल. नानांच्याही बाबतीत हेच झालं. निर्मळ नानांच्या ते म्हणाले हायवेला आमची जागा आहे. हायवेला आता किती भाव आहे तिथे, अहिल्यानगर ते शिर्डी मनमाड हा रस्ता, आणि आता तर नामदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बायपास रोडही सुरू झालंय काम, हाही रोड होतोय. दिवसेंदिवस त्याचं महत्व वाढतच आहे. आणि ते आग्रह करून इथे नानांचे सगळे कुटुंबीय आहेत, ते आहेत, त्याने आग्रह ठीक आहे. पण जेव्हा आम्ही तेही पाहिलं आणि इथे आलो, भगवंतानं काही ठरवलेलं राहतं. इथे आल्यानंतर त्यापूर्वी एकदा येऊन गेलो होतो, नानांना विहीर खोदायची होती आणि नारळ फोडायला आम्ही आलो होतो. सुदैवानं आमच्या हातानं नारळ फोडून नानाला पाणी लागलं. मला वाटतं त्याच्यामुळेच ही जागा आम्हाला मिळाली. जर का आमच्या हातानं नारळ फोडून नानाला पाणी लागलं नसतं ना वहिनी, नाना म्हणले असते अरे या महाराजाच्या हाताने जर पाणी लागत नाही यांना जमीन देऊन करायचं काय, उद्या हे काय करतील. पण त्यांना असं वाटलं की बा याच्या हाताने जरा काहीतरी थोडंफार बरं होत आहे, असा त्यांना काही विश्वास वाटला.
विनोदाचा भाग सोडा. परंतु पूर्वी आलो होतो त्या विहिरीला गोड पाणी आहे. इथे गोड पाणी तसं इथे कमी आहे, पण गोड पाणी लागलं. आणि मग आम्ही आलो आणि त्या विहिरीचा मुरुम होता, त्याचा थोडा ढिगारा होता, त्याच्यावर बसलो. थोडा पाऊस झालेला होता, थोडं ओलं होतं. पण या जागेत बसल्यानंतर जे चैतन्य, जो अनुभव येत होता, जी जाणीव थोडीफार तुमच्या माझ्यासारख्या मलाच होते असं नाही, आपल्या प्रत्येक सात्विक माणसाला त्या जागेतली पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा ही कळत असते. त्यासाठी थोडं मन स्थिर करावं लागतं. जसं होकायंत्र स्थिर केलं की दिशा कळते. हलवत राहिले गडबड गडबड, मग काय दिशा दाखवी? पण ते स्थिर करा, बरोबर दिशा दाखव. तसं तुम्ही कुठेही गेलात, तुमचं मन थोडं एकाग्र करा, तुम्हाला त्या परिसरातले, त्या भूमीतले गुणदोष कळतात. विठाला 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 विठाला. याचा अनुभव अनेक जणांना निश्चितपणे येत असेल. आणि तो इथे आला आणि मग सांगितलं, नाना तुम्ही इतक्या दिवसापासून म्हणताय, हीच भूमी आपण करूया. आणि काय खरंच भाग्य आहे, बुद्धिदाता विघ्नहर्ता भगवान श्री वरद विनायक इथे आले. आणि येऊन ते एकटे थांबले नाही, तर त्यांनी आपल्या सगळ्यांना इथे एकत्र यायला लावलं. दर महिन्याला ते यायला लावतायत. जसं घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना लेकरा बाळाशिवाय करमत नाही, मग निमित्त काढतात. अरे अमक्याचा वाढदिवस आहे ना, या सगळे आपण करू. अमका सण आला, या सगळे आपण करू. तसं मला वाटतं जगाचा मायबाप म्हणजे परमात्मा आहे. तो पांडुरंग असेल, तो गणपती असेल. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विना काळ नाही गोता, नाही दुसरे विठ्ठल कुळीचे दैव, विठ्ठल कुळीचे दैव, तुका म्हणता नाही दुसरे विठ्ठल कुळीचे दैव, विठ्ठल कुळीचे दैव. आमचे परमादरणीय आपल्या जिल्ह्याचं संप्रदायाचं भूषण आचार्य शुभमजी महाराज कांडेकर आवर्जून उपस्थित झाले. आमचे ज्येष्ठ गुरुबंधू संजयजी महाराज जगताप थेट वैजापूरवरून उपस्थित आहेत. आपल्या या परिसराचे आणि आपल्या या आध्यात्मिक परिवाराचे सुद्धा ज्येष्ठ मार्गदर्शक आणि या भूमीमध्ये सुद्धा भूमिपूजन केल्यापासून ज्यांचा हातभार, सहकार्य आणि जी अडचण येईल त्यामध्ये जे उभे राहतात, ते आमचे शाळीग्रामजी होडगर साहेब. खरं म्हणजे या सगळ्या आणि आपल्यासारख्या सगळ्या मान्यवरांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. आपल्या सर्वांच्या सेवेतून हे कार्य झालं, हे उभं राहिलं. ही सेवा, या वर्षीचा सप्ताह सुद्धा संपन्न झालाय. आणि सप्ताहाच्या सांगतेला आपण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन करतोय. पण कोण आहे श्रीकृष्ण? कृष्णस्तु भगवान स्वयं. उपनिषद म्हणतंय, श्रीकृष्ण हा बालक नाही, सामान्य नाही, स्वयं श्री भगवान. भगनाम गुण, गुण समुच्चय म्हणजे भगवान. ज्याच्यात सर्व गुण सामावले, एकत्र आले, किंबहुना ज्याच्यापासून उगम पावले, तो भगवान. शब्दांना अर्थ असतात, शब्दांना इतिहासही असतो. शब्दांमध्ये खूप मोठी ताकद आहे, जेवढं चिंतन करावं. आणि म्हणून नावं सुद्धा जी ठेवली जातात, पूर्वीची जेवढी नावं आहे ती ऋषीमुनींची, संतांची, सती साध्वी पतिव्रतांची किंवा भगवंताची, त्या प्रत्येक नावामध्ये महान अर्थ सामावलेला आहे. कृष्ण शब्दामध्ये सुद्धा कृ अपि आकर्षती, जो भाविकाचं, साधकाचं अंतःकरण आपल्याकडे आकर्षित करून घेतो. आणि म्हणून गोपिका सांगत होत्या की आम्ही भगवत भक्ती आणि कृष्ण दर्शन, त्याचं भजन करता करता
कोणत्या स्थितीला आलो तर हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा. तो वित्त चोरणारा नाहीये, तो चित्त चोरणारा आहे. तुका चित्त म्हणे चोरिले ग. नंदाच्या नंदने चित्त चोरिले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे तुका म्हणे येणे गरुड ध्वजे चित्त चोरिले चित्त चोरिले नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे तुका म्हणे येणे गरुड ध्वजे चित्त चोरियले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. सावळे रुपडे चोरटे चित्ताचे उभे पंढरीचे विटेवरी. आणि म्हणून कृष्ण नाव आकर्षित करणार आहे. तसं भगवान, भग म्हणजे गुण, गुणवान म्हणजेच भगवान. त्याला मनोहर म्हणतात. मनाचं हरण करतो, मनाला आकर्षित. आपल्यामध्ये मनोहर नाव आजही ठेवलं जातं. ज्याचं नाव आहे त्याला तरी मरण्याच्या आत एकदा तरी त्याचा अर्थ कळला पाहिजे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मनोहर? मनोहर मुरली मनोहर रे माधवा माधवा मुरली मनोहर रे माधवा माधवा मुरली सुर नर किन्नर नारद तुम्बर सुर नर किन्नर नारद सुर नर किन्नर नारद तुम्बर सुर नर किन्नर नारद सुर नर किन्नर नारद तुम्बर सुर नर किन्नर नारद तुम्बर गाते निरंतर रे माधवा गाते निरंतर रे मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा माधवा सगळ्यांसाठी मुरली मनोहर रे माधवा. नावांमध्ये अर्थ आहे. आणि म्हणून भगवान, भगवान श्रीकृष्ण तो सामान्य बालक नाही. नाथ महाराजांना समजावून सांगायचं आहे की श्रुती शास्त्राने जे सांगितले यतो वा इमानी भूतानि जायन्ते न जातानि जीवन्ति. श्रुती शास्त्रादी ग्रंथामध्ये काय हे तत्व तुकोबारायांच्या सोप्या भाषेत जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीसी. श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान अर्जुनाच्या निमित्तानं जगासमोर आपला हा प्रभाव सांगतायत. अहम सर्वस्य प्रभावो मत्त सर्वम प्रवर्तते. अर्जुना, अरे हे जगत मजपासून माझ्या शक्तीनं निर्माण होत आहे. आणि म्हणून या जगताचा उत्पत्ती स्थिती पालन आणि लय सर्व गोष्टी ज्याच्यात सामावलेल्या. उत्पत्ती तोच करतो, स्थिती म्हणजे पालनही त्याच्याच आधारानं होत आहे.
नाही, त्यानं पालन नाही केलं तर कोण करणार? शेवटी सगळ्या गोष्टी निर्माण करता येतात, पण पर्यावरणाला लागणारं पाणी आणि शरीराला लागणारं रक्त ते काही आपण निर्माण करू शकत नाही, ते त्यानंच द्यावं लागतं. आपण फार फार तर त्यानं दिलेल्या पाण्याचं शुद्धीकरण करू शकतो. आणि म्हणून तोची एक दान शूर दाता तुकोबारायांनी अधोरेखित करून सांगितलं. आजच्या भाषेत अंडरलाईन, अधोरेखित. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूर दाता. या जगातला सर्वात मोठा दाता. कारण विश्वंभर म्हणती माझी या स्वामी, ते पोषितो विश्वाते म्हणून या. जन्मालाही घालतो, पोषणही करतो, सांभाळही करतो. पोषितो जगाची एकनाथ, पोषितो जगाची एकनाथ, पोषितो जगाची एकनाथ, पोषितो जगाची एकनाथ. नारायण आठवीसी कृपाळू देवा, नारायण आठवीसी कृपाळू देवा, पोषितो जगाची एकनाथ, पोषितो जगाची एकनाथ, पोषितो जगाची एकनाथ. कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो. आणि म्हणून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज असतील, माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ नामदेव महाराज, संत श्रेष्ठ गोरोबा काका, संत सावता महाराज, संत सेना महाराज, संत नरहरी महाराज, चोखा मेळा, निवृत्तीनाथ महाराज, जनाई मुक्ताई, सोपान काका, नाथ महाराज, तुकोबाराय, संताजी महाराज, निळोबाराय, पुढे जोग महाराज, गंगागिरीजी महाराज, किती संत मांदियाळी आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि या सर्व संत महात्म्यांनी भगवान परमात्मा समजावून सांगितला. कारण काही गोष्टी अशा असतात की त्या अस्तित्वाशिवाय आपण जगू शकत नाही, पण ते अस्तित्व अनुभूतीला येत नाही. आणि काही गोष्टी अशा असतात ज्याच्या वाचून आपलं भागू शकतं, पण तेच समोर येत राहतं. त्याची तशीही आवश्यकता. मला सांगा, आपल्याला आवश्यकता आहे वड, उंबर, पिंपळ, कडुनिंब आणि अशा अनेक मोठी झाडं, छोटी झाडं, औषधी झाडं, सावलीची झाडं, ऑक्सिजन देणारी झाडं. येड्या बाबळीची काय गरज आहे? काय आपण कुठे मागून आणलं होतं तिला? पण गरज नाही, त्याची प्रतीती जास्त येते. आणि आवश्यकता आहे आवळा, बेहडा, हिरडा सापडत नाही शतावरी, कारण ते क्वचित असतात. म्हणून शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे, साधवो नाही सर्वत्र, चंदनम न वने वने. विठाला आपल्याला व्यावहारिक दृष्टीमध्ये, सामान्य नजरेमध्ये आपल्याला व्यवहारातल्या अनेक गोष्टींची अनुभूती येत राहते, त्या दिसतात. बघा तुम्ही, मी भूत पाहिलं असं म्हणणारा एका गावात एक माणूस तरी आज सध्या आहे. आता काय बोलायचं? सांगतात ते बसल्यावर गप्पा मारताना, तेच होतं, ते काय दुसरं होतं. बिडी मागत होतं, बिडी आम्हाला. आम्ही त्या ओढ्यातून चाललो, ते असं मोठं झाड, मागं कोण नाही, पुढं कोण नाही, अमावस्येची रात्र. पण आम्ही घाबरलो ना. त्याला सांगितलं बिडी लागते ना तुला, ये माग. आणि मग असंच निघून आलो आणि ते मागं गेलं. म्हणजे मी भूत पाहिलं हे खरं किंवा खोटं? खरं नाहीच, पण हे सांगणारा माणूस प्रत्येक गावात भेटेल. पण मी देव पाहिला असं म्हणणारे संत युगायुगातून एखादे विरळे. विरळा ऐसा कोणी तुकाची लोटांगणी, तुकाची लोटांगणी, तुकाची लोटांगणी. ऐसा कोणी तुकाची लोटांगणी, तुकाची लोटांगणी.
विरळाईसा कोणी तुका त्यासी लोटांगणी तुका त्यासी लोटांगणी तुका त्यासी लोटांगणी हे विरळाई साकोणे विरळाईसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. क्वचित आहे सखा विरळा ज्ञानेश्वर नाम याचा जो विरळ आहे, ज्याने देव अनुभवला. आणि म्हणूनच सामान्याला ज्याने अनुभवला त्याच्यावर जबाबदारी येते. या सामान्याला जे अत्यंत श्रेष्ठ पवित्र पवित्राति पवित्र तत्व आहे, ईश्वर तत्व आहे, की ज्याला जाणून घेतल्याशिवाय, ज्याला अनुभवल्याशिवाय जीवाला सुखानुभूती नाही. तेने विन जीवा त्याचा अनुभव आपण प्रतिपादन करावा, ते समजून सांगावं. आणि म्हणून कधी कधी असं होतं, एखाद्या वस्तूला व्यक्तीला आपण खूप सामान्य नजरेनं पाहत राहतो आपल्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे, पण ती असामान्य आहे याचा कधीतरी आपल्याला साक्षात्कार होतो. एखादी वस्तू किंवा व्यक्ती बघा, आपल्याला आपल्या बांधावरती काही झुडपं असतात, पण कुणीतरी एखादा आयुर्वेदाचा जाणता पाहुणा एखादा यावा आणि आपल्या शेतावर चक्कर मारता त्यांना सांगा, अरे ही वनस्पती तुमच्याकडे आहे, ही केवढी उपयोगाची आहे, हे मिळत नाही, कंपनीवाले विकत घेतात, याच्यापासून औषधी बनवतात, गोळ्या बनवतात, भुकटी बनवतात. तो म्हणतो, आम्ही तर हे सगळं गबाळ जमा करतो, जाळून टाकतो. हे का जाळतो? कारण त्याला त्या वनस्पती विषयी अज्ञान आहे, त्या वनस्पतीचं ज्ञान त्याला नाही. मग वस्तू असो व्यक्ती असो असंच होतं. व्यक्तींच्या बाबतीतही आपल्या अवतीभोवती खूप उपकारक हितकारक ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय माणसं स्त्री पुरुष असतात. कधी ते आपले कुटुंबीय असतात, कधी ते आपले नातेवाईक असतात, कधी ते आपले मित्र स्नेही असतात, कधी आपले गावकरी असतात, कधी आपले शेजारी असतात. पण अनमोल वस्तूची किंमत कधी कधी वेळ निघून गेल्यानंतर लक्षात येते. तसंच भगवंताच्या बाबतीतही भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण यांना त्यावेळी आणि आजही ती माणसंच होती असं म्हणणारे दुर्बुद्धीचे काही लोक आहेत, की ते देव नव्हतेच. आणि असं टीकात्मक लिखाणही करणारे आहेत, त्याच्यावर तो विषय न घेतलेला बरा. कारण आमचे अनेक सुज्ञ प्राचार्य प्राध्यापक आणि अभ्यासक उपासक मंडळी आहे, ते निश्चितपणे वाचतायत. त्यांना माहिती आहे की काही लोकांनी अशा पद्धतीनं उपहासात्मक भाष्य केलेलं आहे. पण ठीक आहे, ज्याला त्याला आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहेच, मांडलं पाहिजे. पण प्रभू श्रीराम हे सामान्य मानव आहे असं म्हटल्यानं ते काही मानव होतील काय? आपण जर उद्या म्हणू लागलो की सूर्य हा तेजस्वी नाही, सूर्य हा उष्ण नाही, तो थंड आहे, आता आपल्या म्हणण्यानं तो काही थंड होईल किंवा त्याच्या गुणधर्मात बदल होईल, त्याच्या उगवण्या मावळण्यात बदल होईल? म्हणून टीकाकाराच्या वक्तव्याने काही गोष्टी अशा आहे की त्या अविचल आहे, आणि आपणही ते अविचल राहावं हा त्यातला संदेश आहे, संदर्भ आहे. सूर्यावर टीका केल्याने जसं त्याचं उगवणं मावळणं तो थांबवत नाही, तसं तुमच्या सर्वांच्या हाती, तुमच्या आमच्या हाती जे चांगलं काम आहे, कारण तुमच्यासारख्या काम करणाऱ्या माणसाला ते काम हीच त्याची जबाबदारी असते, आणि दुसऱ्या अनेक माणसांना तुमचे दोष काढणं हीच त्यांची जबाबदारी असते. हेच आम्हा करणे काम. तुम्ही पंगत घालताय ते तुमचे दोष काढतील, तुम्ही भजन म्हणताय ते तुमचे दोष काढतील, तुम्ही गावामध्ये ग्राम विकास घडवून आणताय ते तुमचे दोष काढतील, तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात काम करताय ते तुमचे दोष काढतील, तुम्ही कृषी क्षेत्रात, व्यापार क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात. पण अविचल राहणं, कारण शेवटी ते सामान्य आहे, त्याला ते उमजत नाही, समजत नाही. आणि म्हणून बऱ्याच वेळेला एक विनोदी प्रसंग आहे स्वातंत्र्यपूर्व काळातला, खरा खोटा माहित नाही,
पण असं म्हणतात की गांधीजी एका सभेला जाण्यासाठी रेल्वेनं प्रवास करत होते आणि प्रवासामध्ये एक ग्रस्त त्यांना भेटला, तरुण मुलगा होता, पण त्याला परिचय नव्हता की हे गांधीजी आहे. त्यानं त्याच्या हातात काही मासिकं होती, पुस्तकं होती, तो आपला वाचत होता, काही काव्यही गुणगुणत होता, बहुधा ते गांधीजीवरच केलेलं होतं. आणि थोड्या वेळानं त्याला जागा कमी पडली वाटतं बहुतेक. तो म्हणाला, अ म्हातारे बा, जरा सरकून घ्या, आप जरा उधर सरक जाइए, मुझे बैठने दीजिए आराम से, मैं महात्मा गांधी जी के दर्शन के लिए जा रहा हूं. गांधीजी हसले असतील ना असंच मनामध्ये. शेवटी जे स्टेशन, जिथे सभा होती, जे नियोजित शहर गाव होतं, रेल्वे थांबली. लोकांचा समुदाय गांधीजींना घेण्यासाठी आला होता. त्या रेल्वेतून गांधीजींना त्यांनी घेतलं, स्वागत करू लागले, हार घालू लागले आणि घोषणा देऊ लागले आणि सगळी गर्दी त्या एका व्यक्तीच्याच दिशेनं येऊ लागली. मग लक्षात आलं, अरे बापरे, हे गांधीजी आहे. आपण तर म्हणलो की हो बुवा जरा सरकून घ्या. याचा अर्थ इतकाच आहे मायबाप हो, की व्यक्ती, वस्तू, पदार्थ, शक्ती, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत, हे पहा, शास्त्रज्ञांनी अनेक गोष्टींचं संशोधन करून आम्हाला आज ते उपयोगात कसं आणायचं ते शिकवलं. म्हणजे सूर्याच्या किरणातून सुद्धा आता विद्युत निर्मिती व्हायला लागली. सूर्य पूर्वी नव्हता का, पण त्याची एनर्जी, त्याची शक्ती ती आहे हे समजून घेणं, ती वापरात कशी आणायची, त्याचं तंत्र निर्माण करणं, याला वेळ गेला ना. आणि ते समजणारे जन्माला येईपर्यंत ते समजलंच नाही. मग सूर्य तर उघड आहे डोळ्यांनी दिसणारा, पण त्याचा सुद्धा उपयोग करून घ्यायला आम्हाला युगानुयुग गेली. परमात्मा कसा कळेल इतक्या लवकर? ही पंचतत्व जिथे आम्हाला कळत नाही, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही पंचतत्व आहे आणि ही उघड आहे, डोळ्यांना दिसणारी आहे, पण ती आज परिपूर्ण. पाण्याचे काय काय उपयोग आहे, जसा रिसर्च होतोय. खरं म्हणजे गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज नेहमी म्हणायचे सर, की शास्त्रज्ञ हे सुद्धा ऋषीमुनी आहे. आधुनिक अभ्यासक शास्त्रज्ञ हे काय आहे? ऋषीमुनी आहे. आणि ऋषीमुनी हे सुद्धा संशोधक आहे. साने गुरुजींनी सुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये हाच अन्वय साधलेला आहे. विठाला कारण ऋषीमुनींनी सुद्धा त्या हजारो वर्षापूर्वी जी मांडणी केली ती किती शास्त्रीय आहे ते आज आपल्याला हळूहळू कळत आहे. मग त्यांनी आरोग्याविषयी मांडलेली सूत्र आणि मार्गदर्शन असेल, खगोल भूगोलाविषयी त्यांनी केलेलं त्या काळचं संशोधन असेल, त्याच्यावरतीच आज आपण पुढे जातोय. म्हणून ऋषीमुनी सुद्धा कोण आहेत? संशोधक आहे, शास्त्रज्ञ आहे. आणि शास्त्रज्ञ सुद्धा कोण आहे? तर ते तपस्वी आहे, ऋषी आहे, ते मुनी आहे, मनन करतायत, समाजासाठी काही हितकारक उपकारक देण्यासाठी आपल्या आयुष्याला अर्पण करतायत. मुद्दा इतकाच आहे. कसे बोटाने दाखवू तुला, घे अनुभव गुरुच्या मुला. ईश्वर हा बोटाने दाखवता येत नाही, त्याला अनुभव घ्यावा लागतो. जसा फुलातला सुगंध, हा घ्या पावशेर सुगंध असं म्हणता येत नाही, तो अनुभवावा लागतो. त्यासाठी बागेत गेलं पाहिजे, फुलांच्या नावं माहिती पाहिजे, आणि तो सुगंध घेण्यासाठी आपली पात्रता पाहिजे. किमान आपली सर्दी बरी होऊन 1 आठवडा तरी झालेला पाहिजे. अन्यथा अशा घाईघाईमध्ये मग हा मोगरा आहे, चाफा आहे, चमेली आहे, गुलाब आहे, हे कसं कळावं? विठाला विठाला नाथ महाराज म्हणाले, वेदादी ग्रंथांना, सामान्य माणसाचं सोडा, ऋषीमुनींना सुद्धा, संतांना सुद्धा परमात्मा कळाला, पण किती? त्यांना त्यांच्या मर्यादेत, त्यांच्या अनुभवाप्रमाणे, चिंतनाप्रमाणे तितका कळाला. कारण तुका म्हणे, जे जे बोला ते ते साजे या विठ्ठल. त्याच्या बाबतीत जेवढं बोलाल, जसं चिंतन कराल, ते सगळं त्याला लागू पडतं. तो अनंत आहे, अखंड आहे, व्यापक आहे, विभू आहे. आणि म्हणून जसं आम्ही समुद्र पाहिला म्हणतो, तर समुद्र आपण काही अंशी पाहतो, कारण काठावर जिथे कुठे आपण समुद्राच्या काठी उभे आहोत
तिथून 4-2 किलोमीटरच्या परिघामध्ये जेवढं काही दिसतं त्याला आपण म्हणतो समुद्र पाहिला. समुद्र त्यापेक्षा अनंत अनंत पट व्यापक आहे. तसं देव पाहिला म्हणणं हे सुद्धा तितकंच आहे. तो त्याही पेक्षा कितीतरी अनंत आहे, व्यापक आहे, समजण्याच्या पलीकडे ती शक्ती आहे. आणि खरं म्हणजे आज शास्त्रज्ञ सुद्धा त्या दिशेनं चिंतन अभ्यास करतात. मग मागे झालेला बिग बँगचा प्रयोग असेल, बिग बँग थिअरी, जो अत्यंत मोठा प्रयोग अलीकडच्या काळामध्ये स्टीफन हॉकिंग यांच्या मार्गदर्शनाखाली झाला, तर शास्त्रज्ञ त्याच दिशेनं प्रयास करतायत की काय आहे नेमकं या जगाचं रहस्य, काय आहे, कसं निर्माण झालंय, ईश्वर म्हणतात तो आहेच का, खरा आहे का, वगैरे. आणि कुठेतरी त्याचा अनुभव येतो. डॉक्टर अब्दुल कलाम सरांचं एक वाक्य आहे त्यांच्याच पुस्तकातलं, अग्निपंख नावाच्या पुस्तकातलं एक वाक्य त्यांचं असं आहे की आम्ही कधी कधी संशोधन करताना अपयशी होत होतो. काही मशिनरी आम्हाला पाहिजे तसं त्या काही त्यातनं आउटपुट मिळत नव्हतं. प्रक्षेपणाच्या वेळी त्या फेल होत होत्या आणि खूप निराश व्हायचो. आम्ही झोपी जायचो आणि मध्यरात्री कधीतरी पहाटे अचानक काहीतरी सुचायचं की नाही, हे त्या मशिनरीमध्ये हे अशी नाही मांडणी, अशी हवी होती. मग एवढ्या गाढ झोपेमध्ये आम्हाला सुचवणारं कोण होतं? कदाचित त्यालाच ईश्वर म्हणतात का, असं ते तिथं म्हणताय. विठाला विठाला आणि हा ईश्वर कृष्ण रूपात आज द्वापार युगात आलाय. त्याचं वर्णन अर्थात तो कसा अगम्य वेदशास्त्राला, हे नाथ महाराज पहिल्या चरणात. वेदाधिक श्रमले नकळे दया पार, 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 शस्त्राची निर्धार नकळेची, शस्त्राची निर्धार नकळेची, तो हा श्रीहरी रंगाचे घरी, तो हा श्रीहरी रंगाची घरी, शास्त्राची निर्धार नकळेची, शास्त्राची निर्धार नकळेची, तो हा वेदाधिक श्रमले नकळे जया पार, शास्त्रांसी निर्धार नकळेची. वेदादी ग्रंथ प्रतिपादन करतायत, पण शेवटी वेद सुद्धा नेती नेती म्हणतोय. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कायचे. वेद जाणण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यालाही मौन धरावं लागतंय, कारण समजत नाही त्यापुढे काय ते सांगता येत नाही. शास्त्र त्याला नीटपणे, कारण प्रत्येक शास्त्र, 6 आस्तिक शास्त्र आपली, ती सुद्धा विविध पद्धतीनं त्याचं प्रतिपादन करतात. कुणी ईश्वरवादी आहे तर त्यामध्ये कुणी निरीश्वरवादी आहे. म्हणजे त्या शास्त्रामध्ये सुद्धा ईश्वर नाही असं म्हणणारे काही लोक आहेत. कारण ज्याला जितका जसा अनुभव आला, आमचे जुने वाडवडील कीर्तनकार मंडळी, गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज आदी सर्व आमची गुरुजन मंडळी, एक दृष्टांत सांगायचे. गावामध्ये हत्ती आला आणि गावकरी लोक, आता दुर्मिळ असायचं त्यावेळी अशा काही गोष्टी, हत्ती पाहायला लोक येऊ लागले. त्याच्यावर बसायचं असेल तर तो काही आणे 2 आणे घ्यायचा हत्तीवाला. त्या गावामध्ये अंध व्यक्ती होत्या 2-4, त्यांनाही कुतूहल निर्माण झालं. सगळे जात आहेत, हत्ती पाहतायत.
ते एकत्र बसायचे, कधी कधी बोलत बसायचे गावाच्या मंदिराच्या ओट्यावर. त्या दोघा चौघा अंध व्यक्तींनी, दिव्यांगांनी ठरवलं का आपणही जाऊ सूरदासांनी आणि आपण हत्ती बघूया, चाचपून बघू. मग त्यांनी गावातल्या एका सज्जन मित्राजवळ ही इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला मी घेऊन जातो तुम्हाला. तो गेला आणि त्या दोघा चौघांनाही वेगवेगळ्या जागी त्यानं उभं केलं. एक जण सोंडेकडे, एक जण कानाकडे, एक पोटाकडे, एक शेपटीकडे वगैरे. आता जो कानाकडे होता, कारण हत्ती थोडा चाचपायला त्यांनी घेतला आणि तेवढ्यात तो हलू लागला, तर तो हत्तीवाला म्हणला बाजूला व्हा नाही तर लागेल तुम्हाला. मग त्या मिनिटभरामध्ये त्यांना जेवढं चाचपता आलं ते त्यांचं आकलन, पण त्याच्यावर ते ठाम. असं चालेल, ज्याची जेवढी चाचपणी झाली आहे त्याच्यावर तो काय आहे, ठाम आहे. आणि मग तिथे मतभेद आहे. मग ज्यांनी कान पाहिला होता तो म्हणाला मला असं वाटतंय हत्ती सुपासारखा. दुसरा म्हणला नाही या मताशी मी काही सहमत नाही, कारण त्यानं शेपटी चाचपून पाहिलं. तो म्हणला हत्ती हा मोठ्या जाड दोरखंडासारखा आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. सुपासारखा असूच शकत नाही, मी चांगला हाताने पाहिलं असं. दुसरा म्हणला तुमचं दोघांचं चुकतंय रे राजा, हत्ती ना असा खांबासारखा आहे, त्यानं पाय किंवा सोंड अशी चापून पाहिली होती. हत्ती असा जरा चांगला जाड लाकडासारखा आहे, खांबासारखा आहे. चौथा म्हणला चुकलंय तुमचं, अरे हत्ती मोठ्या भोपळ्यासारखा आहे म्हणे, त्यानं पोट पाहिलं होतं, पोट चापून. आता हे चौघही जे काही अनुमान सांगत होते ते चुकीच्या गोष्टीवर आधारित होतं का नाही? त्यांनी जेवढं अनुभवलं त्या माहितीवरच, त्या अनुभूतीवर ते आधारित होतं. पण तरी सुद्धा ते चुकीचं नसलं तरी अपूर्ण होतं, हे त्याचं खरं उत्तर आहे. ते काय आहे? अपूर्ण आहे. आणि अपूर्ण गोष्ट ही नेहमी गोंधळात पडते. आमच्या माता भगिनींना विचारा, पूर्वी डोक्यावर पाणी आणावं लागायचं. हंडा घागर जर अर्धी भरलेली असली तर ते हलते, आणि पूर्ण भरलेली असेल तर अजिबात हालत नाही. पूर्णत्वामध्ये स्थिरता आहे, अपूर्णत्वामध्ये चंचलता आहे, अस्थिरता आहे. विठाला बरं जाऊ द्या, स्पष्ट बहुमत नसलं तर आता हे तुम्हाला लवकर कळतं बुवा. 4-2 इकडे तिकडे असतील तर अस्थिरता आहे, पण स्पष्ट बहुमत असेल तर काय आहे? स्थिरता आहे. थोडीफार गडबड झाली तरी चिंता करायचं कारण. तसं आपल्या समजुतीमध्ये सुद्धा होईल तेवढी परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न, नीटपणे आकलन करण्याचा प्रयत्न करणं ईश्वराच्या बाबतीतही हेच झालेलं आहे. आणि म्हणून शास्त्र जे विविध पद्धतीनं बोलतायत ती अपूर्णता आहे. पण एक आहे, त्या अपूर्णतेचा अंदाज काढून त्या चिंतनातूनही संपूर्णाकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो, हे सुद्धा तितकंच खरं आहे. त्याच्याकडे सुद्धा आपण नकारात्मक दृष्टीनं पाहण्याचं काही कारण नाही. एखाद्याने इतिहासावर पुस्तक लिहिलं आणि त्यांनी, मी जसं मागे साळुंखे सरांचं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विषयीचं एक पुस्तक वाचलं, तर मला कुठेच वाचायला मिळालं नाही. तो विषय त्यामध्ये वाचायला असा मिळाला की जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आणि रामेश्वर शास्त्रीचं वाघोली न्यायालयामध्ये झालेलं जे विस्तृत संभाषण आहे, जे अलीकडे प्रदर्शित झालेल्या तुकाराम चित्रपटामध्ये सुद्धा थोडं विस्तृत आलेलं आहे. जुन्या तुकाराम चित्रपटात नाही, नव्या, आता एक 5-7 वर्षापूर्वी जो आला. तर अशा काही गोष्टी असतात, भलेही त्या लेखकाने त्याच्या परिप्रेक्षामध्ये काही गोष्टी मांडल्या असतील, आपण त्याच्याशी पूर्ण सहमत असू नसू. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले हे वारकऱ्यांचं आमचं म्हणणं ठाम आहे. तिथे साळुंखे साहेब आणि आमचा मतभेद आहे. पण तो जरी असेल तरी तो थोडा बाजूला ठेवून त्यांनी काय मांडणी केलेली आहे अभ्यासपूर्वक मध्यंतरी, ती तरी घेण्यासारखी आहे. आणि म्हणून आपण काय करतो, कधी कधी काही गोष्टीचा इतका टोकाचा विरोध आणि द्वेष करत राहतो की चांगल्या गोष्टी त्यामध्ये मग बाजूला जातात. विठाला 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 विठाला. मुद्दा इतकाच आहे की अपूर्णता ही सुद्धा हळूहळू संपूर्णतेकडे जाण्यासाठी मार्ग प्रशस्त करते. कारण विविध अंगाने, म्हणून शास्त्र वेगळी आहे पण त्यांना परिपूर्ण बोलता येत नाही. शास्त्राशी निर्धार न कळेच, पण तो
निर्गुण परमात्मा जो विविध वेळेला या भूतलावर आला होता. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना, असा जो परमात्मा आहे तो द्वापार युगामध्ये, जो पूर्वी राम झाला होता, जो पूर्वी त्रेतायुगामध्ये भगवान गुरुदेव दत्तही झाला होता, कधीतरी मत्स्य कस्य वराह नृसिंह वामनही झाला होता, हा तोच परमात्मा आहे ज्यानं पूर्वावतार घेतले. आणि हा तोच आहे की जो व्यापक आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, निर्गुण स्वरूप आहे, म्हणावं तर सूक्ष्मत्वात, म्हणजे ज्याच्यापेक्षा काही सूक्ष्म नाही. सूक्ष्म जेवढ्या गोष्टी आहे त्या सर्वात सूक्ष्म म्हणून सूक्ष्मत्वात, सूक्ष्मपणा त्याच्यापाशी येऊन थांबला. आता त्यापेक्षा काही, आणि व्यापकत्व म्हणाल तर त्याच्यापेक्षा दुसरं काहीही व्यापक. कारण जगामध्ये सद्यस्थितीत तरी आपल्या डोळ्यांसमोर आकाशा एवढं व्यापक दुसरं काही. आणि ज्ञानोबाराय म्हणाले या आकाशापेक्षाही व्यापक त्याचं नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, ज्ञानदेवा पूजे निवृत्ती ठिकाण, ज्ञानदेवा पूजे निवृत्ती ठिकाण, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. कारण नाम नामीचा अभेद हे वेदांत शास्त्रातलं सूत्र घेऊन आपण विचार करू लागलो. भगवान आणि त्याचं नाम हे अभेद आहे, म्हणून जेवढा तो व्यापक तेवढं त्याचं नामही व्यापक. अर्थात या जगात व्यापक म्हणाल तर व्यापकात व्यापक तो आहे. सूक्ष्म म्हणाल अणुरणीयान महतो महीयान. तुकोबाराय अणुरेणूची भाषा गाथेमध्ये त्या काळी 450 वर्षापूर्वी करतायत. तुका म्हणे अनु तुझ विण नाही, नभाहुनी पाही वाढ आहे, नभाहुनी पाही वाढ आहे. हे प्रभू, हे परमात्मा, हे पांडुरंगा, तुका म्हणे अनु तुझ विण नाही. या सृष्टीतला एक अणू सुद्धा तुझ्याशिवाय नाही. आणि मग माझ्यासारख्या थोडे बहुत 4 पुस्तकं वाचलेल्या किंवा थोडं शिक्षणाचा योग आला, आईन्स्टाईन म्हणाला की अणुरेणूमध्ये सुद्धा शक्ती आहे, ऊर्जा आहे. आणि या युगातले मला वाटतं सर्व शास्त्रज्ञांचे भीष्माचार्य म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईन होऊन गेले आधुनिक काळातले. या 200-250 वर्षात त्यांनी एक दिशा दिली संशोधनाची. आणि त्यांनी काय विशिष्ट संशोधन केलं तर अणूतली शक्ती शोधली. त्याच्यात प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन आहे, प्लस पॉवर आहे, मायनस पॉवर आहे, इक्वल टू पॉवर आहे. आणि मग असं लक्षात येतं माझ्यासारख्या वारकऱ्याचे की जे जे शास्त्र सांगताय, जे संत सांगतायत आणि जे शास्त्रज्ञ सांगतायत, माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याला तरी त्याच्यात समन्वय दिसतो, त्याच्यात कुठे विसंगती दिसत नाही. शास्त्र काय म्हणालंय? श्रीमद भागवत असं म्हणतंय, कुठे कुठे ईश्वर आहे. खम वायुमग्निम सलिलम महिंच ज्योतिषीम सर्वानि दिशोद्रमादिम सरित समुद्रांश हरे शरीरम यत्किंच भूतम प्रणमेदनन्या. आता हे संस्कृत शब्द आहे. कुठे कुठे परमात्मा आहे. खम आकाशामध्ये परमात्मा आहे, वायू अग्नी हे तर समजण्यासारखे आहे. सलील पाणी, सलील म्हणजे काय? पाणी. सलिलम मही म्हणजे पृथ्वी. या जगातल्या अशा अगदी समुद्र काय, नदी काय, पर्वत काय, वृक्ष काय, सर्वत्र तो परमात्मा विठ्ठल जळी स्थळी भरला.
स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, बाप रखुमा देवी बरो विठ्ठलो सकळ. मायबाप हो, आपण भाग्यवान आहोत की माझ्यासारख्या एका सामान्य वारकऱ्याच्या पाठी ही श्रीमंत सभा आहे सगळी, बरं का. श्रीमंत आहे कारण गुण आहे, ज्ञान आहे, चिंतन आहे, सेवा आहे, आणि त्याच्यामुळे मला फारसं काही करावं लागत नाही. पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी जे कोणी प्रदक्षिणा करतात त्यांना फारसं काही चालावं लागत, कारण गर्दी एवढी असते की ते फक्त तिथे त्यांनी जायचं, बस त्यांची प्रदक्षिणा झाली. फक्त नीट घरी आले पाहिजे, श्वास कोंडला नाही म्हणजे बरं, कारण गर्दी एवढी असते तुम्हाला पाय हलवायची गरज पडत नाही. तसंच आहे, ज्या वेळेला इतकी चांगली समर्थ सहकारी असतात, इतके चांगले सगळे आता कीर्तनकारच आहेत, सगळे गुणवान आहे, विद्वान आहे, आणि त्यामुळे सहज सेवा. आणि आपल्यासारखे प्रभू तुम्ही महेशाची आहे मूर्ती असे सुज्ञ भाविक आदरणीय श्रोते, हे ज्ञानोबारांनीच आपल्याला शिकवून ठेवलेले. हे तुम्हाला जमलं तर कीर्तनाचा एकरूप रंग जमला, नाही तर तुम्हाला काही कळत नाही रे, तुम्हाला काही कळत नाही रे. लोक बसवतात घरी, जा तिकडेच बसा, किती विद्वान असले बसा. हे समजणं फार, ही ज्ञानोबारांनी दिलेली शिकवण आहे की तुम्हाला समोरच्या व्यक्तींमध्ये असं काय माहिती आहे, कोण किती. अहो मला एक ग्रस्त असे तर अनेक भेटले, पण एक अनुभव सांगतो. पानाची चिंचोली आहे इकडे आपल्या आष्टी तालुक्यामध्ये. पानाचं काय, चिंचोलीचं आहे का दुसरं काही नाव आहे. तर ते मुंबईला आम्ही दरवर्षी गोवंडीला कीर्तनाला जायचो, ते तिथे नोकरीला होते, इकडचं गाव. आणि मुंबईत भेटल्यानं असतं तर मला ओळखायला थोडी मदत झाली असती, पण मी त्यांच्या गावाकडे गेलो आणि गावाकडे गेल्यावर ते भेटले. महाराज ओळखलं का नाही, माझ्या लक्षात नाही आलं. अहो म्हणाले, तुम्ही गोवंडीला जवळजवळ 20 वर्ष सतत येत आहे तुकाराम महाराज मंदिरात बोरबादेवी चौकामध्ये, आणि तिथे मी तुमच्या कीर्तनाला असतो. म्हटलं हो, मी पहिलं कीर्तन माझं गोवंडीत पासूनच सुरू झालं म्हटलं, मुंबईचं 2001 सालापासून. म्हणे हो हो मी असतो. त्यानं मला 10-5 अभंग सांगितले. तुम्ही या वर्षी हा अभंग घेतला होता, त्या वर्षी तो अभंग. मी हादरलो महाराज, हादरलो. म्हटलं हा काय किती विद्वान माणूस आहे हा. आणि म्हणून श्रोत्यांचा अपमान स्टेजवर उभं राहिलेल्या व्यक्तीने कधी करायचा नाही. विठाला विविध गुणसंपदा भावसंपदा असलेली सगळी स्त्री पुरुष सभा असते. कुणाचा भाव किती श्रेष्ठ, कुणाची सेवा किती श्रेष्ठ, कुणाचं ज्ञान किती श्रेष्ठ, कुणाचं कर्तृत्व किती श्रेष्ठ, वेगवेगळ्या गोष्टी. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य, शून्य स्थावर जंगम व्यापुनी असा हा परमात्मा. पण तो द्वापार युगामध्ये वसुदेव देवकी नंद यशोदा गोपाळ गवळणी या सगळ्यांच्या पुण्याई खार्थ श्रावणवद्य अष्टमीच्या मध्यरात्री प्रगट झाला आणि सूचना केली, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. देवकी मातेनं पुन्हा पुन्हा या बाळाला कवटाळलं, हृदयाशी लावलं, परंतु भीती वाटत होती. कंसाला कळलं, जनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. आणि म्हणून वसुदेवजीकडे बाळ दिलं हे वाचावं. आणि वसुदेवजींनी हे बाळाला घेतलं, कारण भगवंताच्या संकेतानुसार म्हणसी रक्ष पाळते म्या मोहिले सकळ. प्रहरे करी निद्रिस्त झाले होते, शांत झाले होते. वाडवडील संतांच्या मुखातून ऐकलेला भाव या कथेचा असा आहे की काम क्रोध लोभ हे सगळे प्रहरेकरी आहे, तत्सम सगळे विकार आणि दोष. आणि जोपर्यंत हे शांत होत नाही तोपर्यंत भगवान आणि त्याच्या शक्तीचा अनुभूतीचा उदय या हृदय मंदिरातही होत नाही. मग कामक्रोध लोभ निमाले ठाईची. कृष्ण जन्माला आले तेव्हा प्रहरेकरी झोपले, म्हणजे ते हेच प्रहरेकरी आहे. कारण हे झोपल्याशिवाय, यांना शांत केल्याशिवाय, यांचा प्रभाव कमी केल्याशिवाय भक्तीची आणि ईश्वराची अनुभूती कशी येईल. आणि म्हणून भगवान गोकुळामध्ये पोहोच झाले. वसुदेवजींनी अगदी यमुना माईनं सुद्धा वाट करून दिली. आणि मायारूपी मुलीला घेऊन वसुदेव पुन्हा जेव्हा मथुरेत आले त्यावेळेला प्रहरेकरी जागे झाले. देव आला की शांतता आहे, आणि माया आली की गोंधळ आहे. बरं का, माया आली की काय आहे,
आणि म्हणून आपल्या घरामध्ये माया असण्यापेक्षा लक्ष्मी असावी, कारण लक्ष्मीच्या मागे देव येतो. धन्य धन्य ते वैष्णव सदना, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, या सुखाकारणे देव वैकुंठ सोडो वैकुंठ सोडो धन्य धन्य ते वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. भगवान आला की शांतता. माया कंसापर्यंत बातमी गेली. कंस धावत आला, आठवं बाळ आहे, माझा वैरी आहे, हेच मला मारणार बहुतेक. आणि त्या बाळाला आपटून मारण्याचा प्रयत्न केला, पण ती मायारूपी देवी होती. अष्टभुजा देवीचं रूप तिनं आकाशात प्रकट केलं आणि कंसाला सूचना केली, तुझं लाग इवधी उपजला मजाधी. जगामध्ये अन्याय, अत्याचार, दुराचार, अनितीचा अंत हा अत्यंत विदारक होतो. हे पुराण काळापासून, इतिहास काळापासून ते वर्तमान काळापर्यंत आपण डोळ्यांनी पाहत आलेलो आहे. त्याचा अंत हा. मग आपण कंसाचा मृत्यू पुराणांमध्ये वाचलाय, ऐकलाय. रावणाचा मृत्यू आपण वाचला, ऐकलाय. दुर्योधनाचा मृत्यू, की त्याचं लहान लेकरू तो मृत्यूशय्येवर आहे आणि ते लहान बाळ म्हणते की बाबा मला मांडीवर घ्या. आणि कधी आयुष्यभर न रडलेला दुर्योधन मरताना ढसढसा रडला. तो म्हणला, बाळा शरीर धडधाकट होतं, पण तोपर्यंत इतका उन्माद माझ्यामध्ये होता. बायका, पोरं, वडीलधारे, कोणाचीच मी काही कदर केली नाही. आता तू म्हणतोय, मलाही वाटतंय तुला जवळ घ्यावं, पण या भीमानं माझी मांडीच फोडली, आता मांडीवर बसायला जागा नाही. आणि म्हणून वेळ हातात आहे ना, तोपर्यंत सगळ्या गोष्टी योग्य तऱ्हेनं आपण केल्या पाहिजे. वेळ निघून गेल्यावर त्याचा काय उपयोग होत नाही. विठाला 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 कुंडलिक वरदा हरी सांगण्याचा मग तिचा अर्थ इतकाच आहे. कंस शेवटी त्या देवीनं सांगितलं तुझं लागी वधी. त्याच्या अन्यायाचा अंत आता कुठेतरी व्हायला आला होता. आणि मग इकडे भगवान परमात्मा गोकुळात आहेत. सकाळी नंद यशोदेच्या घरातून बातमी सगळ्या गोकुळभर देण्यात आली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदे, एक धावे की पुढे वाटिता ती सुंट वडे. पूर्वीच्या काळी ही संस्कृती आणि अजूनही आपल्यासारख्या बहुसंख्य परिवारांनी, परिसरांनी जपलेली आहे की शेजाऱ्याच्या सुखातही आपण तितक्याच आनंदाने सहभागी होतो, नातेवाईकाच्या, शेजाऱ्याच्या, आणि दुःखात सुद्धा तितक्याच तळमळीनं आपण धावून जातो. ही आजही संस्कृती बहुतांशी आपल्यासारख्या सज्जन स्त्री पुरुषांनी, तरुण वृद्ध सगळ्यांनी जपलेली आहे. कारण हीच मानवता आहे. गांधीजींना आवडणारं नरसिंह मेहत्याचं एक भजन होतं, वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड पराई जाने रे, पर दुखे उपकार करे तोय मन अभिमान ना आवे रे. वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड पराई जाने रे. दुसऱ्याची पीडा, दुःख किंवा दुसऱ्याचं सुख. रात्री आमच्या ज्ञानेश्वरीताईंनी त्या ओव्यांना स्पर्श केला आणि त्याविषयी त्या बोलल्या की पावो शीतलताल आहे ते डोळियाची लागी होय, तैसा परसुखे जाय सुखावतू. किंवा का
पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढिलांचेनी. पायात काटा टोचला की डोळ्यात पाणी येतं. वास्तविक पाय डोळे याच्यात अंतर भरपूर आहे, पण दोघांची संवेदना एक होते आणि मग तिथे टोचलेल्या काट्याचं पाणी डोळ्यात येतं. तसं दुसऱ्याचं, आपल्या कुटुंबात इतरांना कोणाला दुःख होऊ नये, शेजारी कुणाला, आपल्यासारख्या सज्जन स्त्री पुरुषांना मायबाप हो, परक्याला आपल्या वैऱ्याला सुद्धा दुःख असू नये, हीच भावना सज्जनांच्या मनात असते. विठाला विठाला. गोकुळामध्ये एकाच सुख सर्वांचं होतं आणि म्हणून पुत्र यशोदेला नंदबाबांना झाला आणि हर्ष मात्र गोकुळाला झाला. आनंदोत्सव साजरा झाला, कारण जगाचा मायबाप परमात्मा आता नंदबाबाच्या यशोदेच्या घरी गोकुळात आलाय. अभंगाचं दुसरं चरण. तो हा श्री हरी नंदाची घरी, 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 तो हा श्री हरी तो हा श्री हरी नंदाची घरी, तो हा श्री हरी नंदाची घरी. किडे गोपिकाची नाट परी, किडे गोडबारी गोपिकाची, तो हा श्री हरी नंदाची घरी, तो हा श्री हरी नंदाची घरी, नंदाची घरी, नंदाची तो हा श्रीहरी नंदाची घरी, क्रीडेनाना परी गोपिकांसी. आपण रोजच्या भजन कीर्तनाला ज्या अभंगाने प्रारंभ करतो माऊली ज्ञानोबारायांचा, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा. अर्थात तो हा शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्या पूज्य संतांनी नेहमी हाच, तो निर्गुण वाचक शब्द आहे, हा सगुण वाचक आहे. जो निर्गुण निराकार परमात्मा तो आता सगुण झालाय, हे व्याख्या तिथे केलेली आहे. तसं तो हा श्रीहरी. आता हा नाथांचा अभंग आहे जो आता आपण कीर्तनाला घेतला, असाच भाव, असे शब्द माऊलींच्या अभंगात आहे. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. विठाला तो हा श्रीहरी नंदाची घरी. आणि नंदबाबांच्या घरी आलेला परमात्मा आता गर्गाचार्य आले आणि श्रीकृष्ण काय भविष्यात करणार आहे त्यांची कुंडली मांडली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, ही सामान्य नाहीये, काहीतरी विशेष अवतार आहे. भगवान शंकर एका साधूच्या बैराग्याच्या वेशामध्ये आले आणि यशोदामाईकडून हट्टाने आग्रहाने श्रीकृष्ण दर्शन करून घेतलं. कारण महादेवाला माहिती होतं, रामरूपात, विष्णू रूपात, अनेक रूपात देव पाहिलाय, पण अशा बालरूपात पाहण्याचा योग पहिल्यांदाच आहे. आणि म्हणून हे विशेष दर्शन आहे, हे विशेष दर्शन आहे. काही वेळेला व्यक्ती तीच असली, तुमच्या घरातला तुमचाच लाडका लेक आहे किंवा एखादी लेक आहे, मुलगी आहे, पण नवरदेव किंवा नवरी म्हणून पाहताना माणसं डोळे भरून पुन्हा पुन्हा पाहतात की नाही, पण तेही पाहता आलं पाहिजे. मी एका लग्नाला गेलो, एक 10-12 वर्ष झाले. आपल्या भागामध्ये लासू स्टेशन आपले स्नेही होते आमचे, त्यांची पत्नी वारलेली होती.
आणि शेवटच्या धाकट्या मुलीचं लग्न आपले SS चव्हाण साहेब. ते गैवरले होते की पत्नी वारलेली आहे, शेवटच्या मुलीच्या लग्नाला पत्नी नाही आहे, आणि म्हणून नवरी येत होती, नवरदेव येत होता, पण ते अक्षरशः खाली मान घालून रडत होते. त्यांच्या शेजारी त्यांचा एक मारवाडी मित्र बसलेला होता. सकारात्मकता कशी असावी म्हणून अशी मित्र जवळ असले पाहिजे. मला ते शिकायला मिळालं त्यावेळेला. मी त्या दोघांचा संवाद पाहत मी त्यांना धीर देत होतो, पण त्यांच्या वयाचे ते मारवाडी मित्र, अरे सोपानजी देखो देखो, नवरदेव नवरीला पहा, अरे काय जोडा आहे, काय सुंदर दिसतायत, अरे काय रडतो बघ, हा क्षण पुन्हा आहे का. डोळे पुसले त्या मित्राने त्याचे स्वतःच्या हाताने, आणि त्या माणसाला असं हसत पाहायला लावलं. मला असं वाटतं आपल्याला काही क्षण हे पाहता आले पाहिजे. आपल्याला पाहताच येत नाही. काही माणसं तर ते फटाके वाजवायच्याच नादात राहते, नवरदेवही पाहत नाही, नवरीही पाहत नाही. अहो, एक पाहुणा तर आमच्या त्या संगमनेरच्या अलीकडे 4 कार्यालय एकाच ठिकाणी, एक पाहुणा दुसऱ्यातच गेला, तिकडच हे टाकून आला. असा घोळ आहे लोकांचा. काय पाहतो आपण. सांगण्याचं तात्पर्य आपल्याला पाहता आलं पाहिजे. निसर्ग पाहायला गेलो ना, पाहता आला पाहिजे, इतका सुंदर पाहावा. आता हल्ली तो मोबाईल आपल्याला काहीच पाहून देत नाही, कारण पाहण्याच्या आधी आपण तो मोबाईल काढतो, फोटो काढतो आणि डोळ्यात साठवायचं राहून जातं. कारण जे डोळ्यात साठवलं ना ते हृदयापर्यंत जात. म्हणून तो हा श्रीहरी नंदाची ये घरी. श्रीकृष्णाला पाहिलं महादेवाने, कारण त्यांना माहिती होतं ही छबी तोच परमात्मा आहे, पण ही छबी पुन्हा नाही आहे. जसं तीच आपली लेक आहे, पण या नवरीच्या रूपात ती पुन्हा नाही आहे. एखाद्या विद्यापीठाचं कॉन्व्होकेशन असावं आणि आपली मुलगी, आपला मुलगा, आपली भाची, आपला भाचा, आपली पुतणी, कोणीतरी आपली, आणि त्यांना ती पदवी मिळते आणि त्यांच्या डोक्यावरती ती विद्यापीठाची टोपी असते, तो ॲप्रन्स असतो. तर तो क्षण पाहण्यासाठी कधी कधी नातेवाईक परदेशामध्ये जातात. कार्यक्रम 5 मिनिटाचा असतो, पण तो क्षण आहे तो महत्वाचा आहे. ज्यांना या क्षणांचं महत्व कळतं त्यांना जीवन कळतं. काही माणसांना काय त्याच्यासाठी तरी काय करायचंय, त्याच्या वाचून काय पडलंय, येडे, आयुष्यच कळेल नाही, आयुष्यच कळेल नाही. विठाला गोष्ट तीच आहे, पण मला आज हा भाव सुचला त्याच्यावरती. महादेवानं पाहिलं कोणाला, श्रीकृष्णाला. महादेव भावविभोर झाले, डोळ्यातून अश्रुधारा. देवा काय तुमची लीला आहे, हे जग तुमच्या संकल्पावर चालतंय. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरण आलो. किती ठिकाणी सगळं वर्णन आहे, पण तुम्ही आज बालक झालेला आहात आणि आता हे बालक हळूहळू मोठं होऊ लागलं. 5वीच्या दिवशी पुतना मावशीला विष पाजण्यासाठी आली, पण भगवंतानं तिलाच मुक्ती सदनाला पाठवलं. आता हे बालक करवट घेऊ लागलं, अंगावर इकडे तिकडे पडू लागलं. असं म्हणतात की गोकुळामध्ये जेव्हा कृष्णानं करवट घेतली, त्यानं अंगकुस बदलली, त्यावेळेला पुन्हा एक सोहळा साजरा झाला. ही भारत भूमी आहे, इथे घरातल्या बालकानं कुस बदलण्याचा सुद्धा उत्सव साजरा केला जातो. म्हणून इथे आनंदाला तुटवडा नाही. आपल्या देशात आनंदासाठी 31st करण्याची गरज नाही, कारण इथे रोज उत्सव आहे, इथे नित्य उत्सव आहे. आनंद घेण्याची प्रक्रिया आमच्या संस्कृतीनेच आम्हाला दिलेली आहे. त्याला भोजन भरवणं हा सुद्धा काय आहे, घरात पहिल्यांदा भोजन भरवणं, अन्न ग्रहण हा सुद्धा, अन्नप्राशन करणं हा सुद्धा काय उत्सव आहे. आणि आनंद घ्यायला पैसे लागत नाही, त्याला संवेदनशीलता लागते, त्याला शहाणपण लागतं, संयम लागतो. आनंद घ्यायला कोणी सांगितलं पैसे लागतात. विठाला आणि म्हणून श्रीकृष्ण परमात्मा आता हळूहळू
रांगू लागलेला आहे. पेंद्या वाकड्या बोबड्या सगळे मित्र जमा केलेले आहेत आणि त्यांच्या सोबत आता तो काही खोड्याही करू लागलाय. घर पाहून एकांताचे नवविधा नवनीताचे. एखाद्या घरी जायचं, दूर लावलेलं शिंक असेल, तिघांनी उभं राहायचं. सत्व रज तम या त्रिगुणाच्या वर गेल्याशिवाय हा ब्रह्मज्ञानाचा जीव ब्रह्म ऐक्याचा किंवा भक्तीचा प्रसाद मिळत नाही. म्हणून ही जे उंच बांधण्याची परंपरा आहे ही प्रतिकात्मक आहे दहीहंडी. पण चांगल्या गोष्टी या उंचावर असतात. देव पाहो उंच ठाई उभे राहो. चांगल्या गोष्टी या उंचावर असतात, त्याच्यासाठी थोडे प्रयास करावे लागतात. म्हणून आम्हाला जे जे जीवनामध्ये योग्य ते प्राप्त करायचे त्यासाठी प्रयास करावे लागतील, थोडे सायास करावे लागतील. ते अनायास मिळणार नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा आता जाऊ लागले. आणि ही चोरी जी होती ती वित्त चोरी नाहीये, मगाशी होऊन गेलं प्रमाणात. ती काय होती? चित्त चोरी येले नंदाच्या आनंदने, तुका म्हणे येणे. आणि त्या गोपिकांचा, त्या गोपाळांचा भक्तिभाव तो चोरत होता. अभंगाचं तिसरं चरण. चोरावया निघे गोपिकांचे लोणी, 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 चोरावया श्रीहरी. पण कोण? चोरावया निघे गोपिकांचे लोणी, सवंगडे मिळवणे एक सरे. आपल्याला काही महत्वपूर्ण काम करायचं असेल तर त्यासाठी एकोपा आवश्यक आहे. म्हणून राम अवतार आणि कृष्ण अवतार दोन्ही अवताराचा हा संदेश आहे. जेवढे एकत्र आणता येतील तेवढे, सामान्य असतील विशेष असतील ते, पण ते एकत्र आणा. गरीब श्रीमंत विचार करू नका, लहान मोठा विचार. म्हणून प्रभू रामचंद्रांना तर वनवासात निघाल्यानंतर आमचा एक बारका पोरगा मगाशी म्हणाला, तो म्हणे कृष्णाचं तुम्ही कीर्तन करणार आहे, मग थोडं रामाचंही सांगा, कारण आपल्याकडे 2 फोटो लावलेले आहे म्हणे. म्हटलं बरं झालं, आता राम आठवला मला. प्रभू रामचंद्र वनात निघाले, पण तिथे आलेल्या संकटावर मात करण्यासाठी त्यांनी परत अयोध्येला फोन नाही लावला की आता थोडी फोर्स पाठवून द्या, थोडं सैन्य पाठवा. वनात आलोय आता संघर्ष करायचा आहे तो. आणि म्हणून आदर्श किंवा श्रेष्ठ व्यक्तिमत्व कोणती असतात? मिळेल त्या साधनांचं, आहे त्या परिस्थितीमध्ये मार्ग काढून पुढे कसं जायचं हे ज्यांना जमतं. आणि म्हणून ज्याला बापाकडनं 50 लाख घेऊनही व्यापार करता येत नाही, त्याच्या मेंदूमध्येच संरचना वेगळी आहे. ती यशाची संरचना नाही आहे, कारण ती मेंदूत असावी लागते, ती हृदयात असावी लागते. इथे स्वभाव चांगला असावा लागतो आणि इथे विचार त्याला पूरक, पोषक, अभ्यासक, तितके सकारात्मक, योग्य तऱ्हेचे असावे लागतात. ज्याला उलट सुचतं त्याला कसं काय होईल? त्याला सरळ सुचलं पाहिजे. आणि म्हणून जी जी माणसं जगावर प्रभाव ज्यांनी टाकला ना, ते काहीच घेऊन निघाले नव्हते. त्या अंगावरच्या वस्त्रासह निघाले आणि त्यांनी इतिहास घडवला. विठाला विठाला आपल्याला हा अभ्यास करणं फार आवश्यक आहे. प्रभू रामचंद्र वनातल्या
मग तिथे नळनीळ जामुवंत सुग्रीव अगोदर भेटलेले केवटजी, जो जिथे भेटेल त्याच्याशी अत्यंत चांगला सुसंवाद करून, जो योग्य आहे, नीतिमान आहे, गुणवान आहे, त्याला सोबत घ्यायचंय, आणि जो अन्याय करतोय त्याला तोंड द्यायचंय. अशा पद्धतीनं त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. आणि तेच भगवान श्रीकृष्णाने केलं, गोपाळांना एकत्र केलं. मला वाटतं ते छत्रपती शिवरायांनी केलं. त्यांनी हा विचार केला नाही की मी अमुक असा राजघराण्यातला आहे, मग मी तेवढ्याच लोकांशी संबंध ठेवील. ही फेल्युअर विचारधारा आहे. ज्याने यश मिळवलं त्यांनी हेच केलं. तिथे जात पात पंथ गरीब दुबळा या आळीतला त्या गल्लीतला हा विचार केला नाही. ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे गुण आहे, ज्याच्याकडे काहीतरी विशेषता आहे, अशा सगळ्यांचा समूह एकत्र केला. आणि म्हणून छत्रपती शिवरायांनी मिळवलेले मावळे आणि वारकरी संप्रदायात ज्ञानोबारायांनी एकत्र आणलेले वैष्णव, ही प्रक्रिया एकच आहे. ही एकच आहे. या दोन्ही इतिहास जर डोळ्यापुढे ठेवले तर या दोन्हींचाही प्रभाव महाराष्ट्रावर पडला. ज्ञानोबारायांनी त्या काळी हे जे सगळे एकोपा साधला, त्या विचारातून एक मोठी दिव्य विचारधारा परंपरा आपल्याला वारकरी संप्रदायाच्या रूपानं मिळाली. आणि छत्रपतींनी जे स्वराज्य निर्माण केलं त्यातून महाराष्ट्र टिकला, घडला. तो अनेक वेळा मध्ये आधे खालीवर झाला, परंतु तो कधी उद्ध्वस्त होऊ शकला नाही, कारण तो एक प्रभाव, या दोन्ही गोष्टींचा प्रभाव. म्हणून शिवरायांनी दिलेली, आमच्यात निर्माण केलेली शक्ती, ज्ञानोबा तुकोबारायांनी संतांनी निर्माण केलेली भक्ती, या भक्ती शक्तीच्या जोरावर वाटचाल करणारा हा महाराष्ट्र आहे. विठाला विठाला आता किती काही असलं तरी आपण वेळेची मर्यादा ओलांडून पुढे गेलोय. अवघ्या 2-5 मिनिटांमध्ये थांबलं, कारण 9 वाजून 5 मिनिटं. आणि हा मोह कितीही वक्तशीर माणसाला कधी कधी होतोच, कारण इतक्या आवडीनं आणि इतक्या विद्वत प्रचूर पद्धतीचे श्रोते मिळाले की बोलणाऱ्याला पण तो मोह टाळावा लागेल. तरी मोह धरलिया ऐसे होईल, आणि जे आस्ती प्रतिष्ठा, गडदे महाराजांनी मला पुढची ओवी सांगितली. आणि म्हणून प्रत्येकाला आपली एक मर्यादा आहेच. कीर्तनकाराला सुद्धा त्याची मर्यादा आहे. 2-5 मिनिट आपणही मोठ्या मनानं तेवढे निश्चित सहन करू शकता. अधिक लांबवत नाही. मोठ्या संख्येनं खरं म्हणजे कोणत्या शब्दात आभार मानावे आपल्यासारख्या मान्यवरांचे, वडीलधाऱ्यांचे, आपल्यासारखे ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी, वारकरी आणि माता भगिनी, तरुण मंडळ. या 4 दिवसामध्ये आणि मागील 13 वर्षामध्ये या भूमीमध्ये जो अनुभव आलाय तो इतका सकारात्मक, इतका श्रेष्ठ आहे की पुन्हा एकदा आणखी सेवा आपण करतच राहावी, ती ऊर्जा देणारा हा अनुभव आहे. मला वाटतं उत्सवातून प्रत्येकाला काय मिळत असेल माहीत नाही, पण माझ्यासारख्या सेवकाला वर्षभर सेवा करण्याची ऊर्जा यातून मिळते, आणखी सेवा करण्याची ऊर्जा. कारण इतके सेवक भेटतात, त्यांच्या सगळ्या सेवा अनुभवायला मिळतात. म्हणून या 4 दिवसात वाढण्यासाठी कोणी धावपळ केली, झाडझुडीसाठी कोणी धावपळ केली, कोणी पूजेला आवर्जून वेळ काढला, कोणी भजन कीर्तनामध्ये सहभागी झालं, कोणी आपल्या कष्टाचे, आपल्या लेकरा बाळांसाठीचे, आपल्या म्हातारपणासाठीचे 2 पैसे, पण त्यातला 1 पैसा का होईना या कार्याला गेला पाहिजे, ही भावना तुम्ही सगळ्यांनी ठेवली. आणि आमची जबाबदारी आहे की त्या रुपयाचा सदुपयोग केला पाहिजे. तो रुपया अत्यंत महत्त्वाचा आहे हे जाणून, असं म्हणतात की गांधीजींना त्या काळात लोक वर्गणी द्यायचे स्वातंत्र्यासाठी, तर एकदा एक काहीतरी आणा पैसा तो हरवला स्टेजवर. मोठी प्रसिद्ध कथा आहे. आणि मग ते संयोजकांना म्हणाले नाही शोधा. ते भाषण थांबलं, कार्यक्रम थांबला. संयोजक म्हणाले महाराज गांधीजी, 1 आणा आहे ना, आम्ही 2 आणे देतो, पण भाषण सुरू करा. लोक चलबिचल. अरे बाबा तुझं म्हणणं बरोबर आहे, पण ज्या कोणी दिलेला आहे त्याच्या त्या कष्टाचा तो रुपया आहे, आणि तो वाया घालवणं हा मला दोष लागेल. तो विश्वासानं माझ्याकडे दिलेला आहे. मला असं वाटतं आपण त्याला किती पात्र ठरण्यासाठी योग्य आहोत नाही माहीत नाही, पण आपल्याला प्रयत्न हा करावा लागेल की आपण सगळे मंडळी जे काही करताय
त्या सगळ्याचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करतो, एवढं मात्र मी निश्चितपणे सांगतो. त्याच्यामध्ये काही त्रुटी राहत असतील हे सुद्धा कबूल करतो, परंतु आपण सर्वजण ज्या उदार अंतकरणानं, म्हणून आमचे सगळे अन्नदाते, आता मी अधिक वेळ घेत नाही, आणि तुम्ही मोठ्या मनाची मंडळी आहात, मला आज माफ कराल, मला वेळही तितका राहिलेला नाही, आणि इतकी व्यापकत्वानं आपण जमलेला आहात, कुठलाच उल्लेख करणं आता शक्य नाही. पंगत बसल्यानंतर मी सर्व आभार मानील, परंतु आमचे सर्व अन्नदाते, सर्व संतपूजन दाते, सर्व श्रमदाते, भजनी मंडळात सहकार्य केलेले सर्व सहकारी, माझे सगळे गुरुबंधू महाराज मंडळी, आणि विशेष करून या सेवेमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या ज्यांनी पार पाडल्या ते सगळे मंडळी, मग ज्यांनी डेकोरेशनची जबाबदारी, साऊंडची जबाबदारी, स्वयंपाकाची जबाबदारी, होम हवनाची जबाबदारी, अशा महत्त्वाच्या काही जबाबदाऱ्या, आणि या व्यासपीठावरच्या भजन पूजना, आणि त्यामध्ये अन्नदानासारखी महत्त्वपूर्ण सेवा, प्रत्येक घरातून भाकरी आल्या. आज सुद्धा आमचे लोणी पिंपरी सगळा प्रवरा परिसर आज चपाती भाकरी घेऊन आलेला आहे. इथे बसलेल्या बहुतांशी माता भगिनींनी आपल्या घरातल्या भाकरी चपाती इथे दिलेल्या आहेत, आणि त्याला जोड आदरणीय सौभाग्यवती नामदार शालिनीताई विखे पाटील आणि त्यांच्या सर्व परिवार, सुवर्णाताई विखे पाटील, सर्व परिवाराच्या वतीने आज आपल्यासाठी अन्नदानाची सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे करण्यात आलेली आहे, आणि पंगत चालू करून दिलेली आपण, जेणेकरून फार अडचण येऊ नये. आणि म्हणून आपण आरती झाली, पंगत सुरू केलेली आहे. जागेची अडचण, इथेही बसलेल्यांमध्ये अनेक पाहुण्यांना मी त्यावेळी आग्रह केला की म्हटलं तुम्हाला जायला सोपं होईल, तुम्ही अगोदर जेवलात तरी चालेल, आणि म्हणून अनेकांचं जेवण राहिलेलं आहे, अनेकांचं झालेलं आहे, पण आपल्याला जेवल्याशिवाय जायचं नाही, अशी विनंती आमच्या या सेवाधामाच्या वतीनं, लोणी बुद्रुक, लोणी खुर्द, आमचा सगळा प्रवरा परिसर, निर्मळ पिंपरी, सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला करतो. आणि उर्वरित या ठिकाणी एक चरण फक्त बाकी आहे, ते सरळ पाहून आपण पुढे जाऊया. आमची मान्यवर मंडळी ते चरण आपल्या पुढे म्हणतील. महाराज म्हणतात, चोरावया आणि हे गोपिकांचे लोणी, सवंगडे मिळवणी एक सरे. आणि असा हा परमात्मा चोरी करत होता. अखेर गवळणी यशोदामाईकडे तक्रारी करू लागल्या. यशोदामाई गोपिकांशी भांडू लागली, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा, तुम्ही ठाईच्या ओढाळा, शेवटी गोपिका एकत्र आल्या आणि त्यांनी सांगितलं, हे यशोदामाई, आता तूच आम्हाला सांग, या गोकुळामध्ये आम्ही राहायचंय की जायचंय? यशोदे कृष्णाला सांगावे ग, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. अवघ्या मिळवणी गवळणी जात होत्या मथुरे माघारी ओ. कृष्ण हा उभा वाटेवरी ग, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा काही ठेपे माहिती असतात पहा. मिसळ कुठे चांगली मिळते, भजे कुठे चांगले मिळतात, तसं आम्हाला या कीर्तन प्रवचनात महाराष्ट्रावर फिरताना काही ठेपे माहीत झाले की कुठल्या चालीला कोण किती इतका उत्कृष्ट न्याय देऊ शकतं, आणि त्याचं उदाहरण आपण आता हे पाहिलं. तसं ते अनेक अभंग, सगळीच मंडळी, सगळे आमचे भगुरे गुरुजी काय, कातकडे महाराज काय, सगळी मंडळी, पण प्रत्येकाचं एक बलस्थान असतं काही वेगवेगळ्या पद्धतीचं. आणि म्हणून यशोदामाईला गोपिका म्हणाल्या की गोकुळी राहावे की जावे, ऐशी ऐकता गारहाणी, यशोदे नैनी आले पाणी, कृष्णा खोडी दे टाकोनी, एका जनार्दनी चरणी. डोळ्यात पाणी आलं. यशोदामाई श्रीकृष्णाला समजावून सांगते, अरे बाबा, या खोड्या करणं आणि या लोकांना त्रास देणं हे योग्य आहे का? या खोड्या तू बंद केल्या पाहिजे. शेवटी
कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं. आई म्हणते खरं आहे, पण आपल्याला पुढेही बहुत करणे आहे. मग गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज सांगायचे, श्रीकृष्णानं खोड्या बंद नाही केल्या, आईच्याही खोड्या केल्या. आणि लहान लेकरही खोडकर असतात, त्यांना आपण तसं थोडं समजून घेणं आवश्यक असतं. त्यांच्याकडनं एकदम काही पोक्तपणाची अपेक्षा आपण करणं, म्हणजे मला मोठं आश्चर्य वाटतं. काही माणसं उतार वयामध्ये पहाटे 4ला उठतात. ते म्हणतात नातवाला, तू सुद्धा 4ला उठलं पाहिजे. तू उठत होता का एवढा होता तेव्हा? तुझं काय डोकं फिरलंय का काय? तुला समजत नाही का काय? विठाला विठाला कसं वागतात माणसं? म्हणून हे असं नाही चालणार. आपल्याला त्या त्या वयाचा सन्मान करून पुढे जावं लागेल. आपल्याला काही अपेक्षा चांगल्या त्यांच्याकडनं ठेवता येतील, पण त्यांना बालसुलभतेसाठी काही त्यांना स्वातंत्र्य किंवा त्या बालवयासाठी काही थोड्याशा सवलती आपल्याला द्याव्याच लागतील आणि ते करणं आवश्यक आहे. काय झालं महाराज, आमच्याकडे एक उदाहरण आहे, यांना माहिती आहे. एक आजोबा त्या मुलाला घेऊन यायचे आणि त्याला असं स्थिर बसून ठेवायला लावायचे कीर्तनात. नाव नाही सांगायचं. अरे हे सगळ्यांचे पाहुणे सगळीकडे असतात, असं नसतं. नाव नाही सांगायचं. ही गोष्ट 20-25 वर्षापूर्वी, त्यावेळेला आम्ही 8-8 दिवस पारायणाला थांबायचो संभाजीनगर वगैरे त्या भागात सारखं. शेवटी त्या मुलाला अध्यात्मातलंही काही कळलं नाही, शाळेतलंही काही कळलं नाही, फेल्युअर झालं पूर्ण. त्याचं कारण त्याला खेळू दिलं नाही, त्याला बोलू दिलं नाही. त्याला त्या इतक्या बाल्यवयामध्ये त्याच्याकडनं स्थितप्रज्ञाची अपेक्षा केली. श्रीकृष्ण हेच सांगतोय, तुम्हाला स्थितप्रज्ञ व्हायचंय ना, तर तुम्हाला त्या त्या परिस्थितीत एकरूप व्हावं लागेल. एक दिवस तुम्ही स्थितप्रज्ञ व्हाल. तोच श्रीकृष्ण आहे जो विटी दांडू आणि चेंडू खेळलाय गोपाळांशी. तोच अर्जुनाला स्थितप्रज्ञत्वाची लक्षणंही सांगतोय आणि त्याला मोहातून बाहेरही काढतोय. परिपूर्ण विकास म्हणतो ना आपण जीवनाचा, तो करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे बालकांचे. आणि म्हणून कृष्ण परमात्मा आता सवंगड्यांना एकत्र करतोय आणि त्या सर्वांशी तो आता नाना प्रकारचे खेळ खेळतोय. एका जनार्दनी खेळत असे खेळा, एका जनार्दनी खेळत असे खेळा. नकळे अकळा अगामनी गमा, नकळे अकळा अगमानी गमा. तो हा श्रीहरी नंदाची घरी, तो रे नंदाची क्रीडे नाना पारी गोपिकासी. विसरू